लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहरात हत्येचं सत्र सुरूच आहे। आणखीन एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे। धारदार शस्त्रानं वार करत तरुणाचा खून करण्यात आलाय। अरुण राम बंडी, राहणार कामगार नगर, सातपूर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येतेय। या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। ही घटना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील संत कबीर नगर येथील मध्यरात्री मुख्य रस्त्यात घडली आहे। मयत अरुण हा रात्रीच्या सुमारास सातपूर येथून कामगार नगर येथे आला असता पाठीमागून आलेल्या टोळक्याने त्याला थांबवून धारदार शस्त्राने दांड्याने मारहाण करून जखमी केले। अरुण हा रस्त्यातच रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला। हल्ला करून हल्लेखोर पसार झाले। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 हे घटनास्थळी दाखल झाले होते। त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे। घटना घडल्यानंतर काही तासात 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येते। मात्र नाशिकच्या पवित्र आणि धार्मिक ऐतिहासिक नगरीमध्ये गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस आयुक्त नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अनेक संकल्पना, अनेक योजना राबवत आहे। मात्र त्या योजना पोलीस ठाण्याकडून पाहिजे त्या प्रकारे योजना राबवल्या जात नसल्याने पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला नाही। नाशिकच्या कुंभनगरीत पोलीस आयुक्त गुन्हेगारी कधी थांबवणार असंही नागरिकांकडून बोललं जात आहे। नाशिक शहर हे धार्मिक, ऐतिहासिक ओळख असलेले शहर आहे। मात्र काही वर्षांपासून या शहराला जणू कुणाची नजरच लागली आहे। शहरामध्ये खून, दरोडे, चोऱ्या, हाणामारीचे प्रकार वाढले असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। धार्मिक, पवित्र, ऐतिहासिक शहराला गुन्हेगारीचं शहर, क्राईम सिटी म्हणण्याची वेळ आली आहे का? आणि असं असेल तर याला जबाबदार कोण? आणि काय नक्की सगळं काही व्यवस्थित सांगा। कामगार नगरला होतो, मुगलला जेवायला चाललो होतो, तसंच त्याला घरी सोडायला जाणार होतो। कोण कोण होतं, काय काय होतं? आम्ही 7-8 जण होतो। आम्ही चाललो होतो, त्यांनी आम्हाला संत कबीरमध्ये गाड्या सांगते भाडव्या लावले। अनिकेत गायकवाड, अनिल गायकवाड आहे, समीर सय्यद, त्याचा भाऊ जावेद सय्यद, त्याचा छोटा भाऊ दीपक आव्हाड, आदित्य आव्हाड। कशावरून झालं होतं, काय झालं आप्पा काय झालं होतं, कशावरून झालं होतं? आम्ही चाललो होतो, ते पिलेले होते। तुमचे काही पूर्व मनुष्य होतं का? नाही, आमचं काहीच नव्हतं। ते पिलेले होते, त्यांनी गाड्या आडव्या लावल्या, मग त्यांनी मारहाण चालू। मागून एक जण आला, गननी मारलं त्याला बंदुकीने। हां, मग ते सगळेजण कोयते बियते काढले, मग त्याला दगड्या बिगड्या त्याच्या डोक्यात टाकले। मग आम्ही तिथं पूर्वीची काय खुन्नस होती? तुम्ही पोलिसात तक्रार केली? केली होती। त्यांनी काही अजून आरोपी जमा। तुमची काय मागणी आहे आता? आरोपी जमा आम्ही मुगलला चाललो होतो, मग तिथून त्यांनी आम्हाला आवाज दिला की दारू पेल होते वाटलं, नाही का? सगळे नाव समीर सय्यदचे 2 भाऊ होते, जावेद सय्यद आणि एकाचं नाव नाही माहिती मला। आणि अनिल गायकवाड होता, अनिल गायकवाडचा भाऊ होता शाहीनाथ गायकवाड। आणि दिप्या आव्हाड होता, दिप्या आद्या आव्हाड पण होता। आणि तो विल्या थापा होता। अजून 2-1 जण होते। आणि आम्ही चाललो होतो, तर त्यांनी आम्हाला अडवलं, असा हात त्याला इकडे आहे म्हणे। आम्ही आलो आणि त्यांनी डायरेक्ट मारण चालू केली आमच्यावर। मग आम्ही घाबरून पळून गेलो तिथून। आणि मग तो अरुण होता आमच्या संघ, त्याला डायरेक्ट तिथंच कोयते इथे त्या हातोडा अजून त्याची रेकॉर्डिंग पण आहे अरुणची, आणि त्याची ते गन्नी मारून तुला असं सांगतो, अरुणला बोलतो ना। अरुणला त्याच्यापासून धोका होता पुन्हा। समीर सय्यद काय वाद होते? नाही, ते एवढं नाही माहिती, जुनी वाद पण त्यांनी डायरेक्ट आम्ही मुगलला चाललो होतो, आमचं काही नव्हतं तरी पोलिसांनी सहकार्य करत नाही, काहीच नाही केलं। तिथं ते गुन्हेगार तिथंच होते, तरी पण यांनी काहीच नाही केलं। 2-1 तासानंतर आले पोलीस, तरी पण त्यांनी काहीच केलं नाही। मागणी काय? ते गुन्हेगार पकडलं पाहिजे। नाव सांग.
सुमित बगाटे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.